नक्कीच इथे सामन्याला होते सुरुवात. जय गावदेव वडुणवघर आणि गंगामाता गुंदवली. नक्कीच मित्रांनो सर्वांनी सहकार्य करा. बघा या सामन्यातून राजेश पाटील आणि ज्ञानेश्वर चिकणे ही सलामी जोडी. वेलकम सुस्वागतम. या क्रीडानगरीमध्ये शुभ आगमन होतोय. भिवंडी चे पहिले माजी नगराध्यक्ष हरिभक्त पारेन आणि सर्वांचे लाडके मदनजी कृष्णा नाईक साहेब आपलं या चाचणी स्पर्धेमध्ये मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. वेलकम. एक भिवंडी तालुक्यातील उत्तुंग असं व्यक्तिमत्व आणि ज्यांचं क्रिकेटवर अपार प्रेम, नेहमीच त्यांच्या कमेंट्स टिप्स आपण ऐकलेच आहेत असं व्यक्तिमत्व मदनजी कृष्णा नाईक साहेबांचं मंचावरती भिवंडी तालुका नवीन 40+ क्रिकेट मंडळाच्या वतीनं मनपूर्वक सहर्ष स्वागत. प्रबोधजी नाईक साहेब देखील आहेत, त्यांचे चिरंजीव, त्यांचं देखील वेलकम. नक्कीच प्रबोधजी नाईक सध्या आपल्या भिवंडी तालुका नवीन 40+ क्रिकेट मंडळाच्या अगदी सल्लागारपदी आहेत, त्यांचं देखील सहर्ष स्वागत. मैदानामध्ये सामना सुरू होतोय गंगामाता गुंदवली आणि जय गावदेव वडुणवघर. नक्कीच गंगामाता गुंदवली संघानं हा सामना सुरू करण्यासाठी वेळेपेक्षा अधिक वेळ घेतलेला आहे आणि त्यांना आपल्या संघटनेच्या नियमावलीनुसार 3 धावांचा पेनल्टी इथे जाहीर झालेला आहे. गोलंदाज संजय म्हात्रे, चला सामना सुरू करा. पहिला चेंडू बघूया. ज्ञानेश्वर चिकणे पहिला चेंडू हवेमध्ये केले. परेशनं चांगला झेल कंप्लीट केला आहे. मैदान क्षेत्रामध्ये पहिल्या चेंडूवर पहिली विकेट. फलंदाज बाद. आज चाचणी स्पर्धेचा हा पहिला दिवस. साहेबांच्या माहितीसाठी नवीन 40+ संघटनेची ही हंगामाची सुरुवात. चाचणी स्पर्धा दिवस रात्र ही स्पर्धा खेळवली जाणार आहे. भिवंडीचे पहिले नगराध्यक्ष, नक्कीच एक भिवंडी तालुक्यातील नामवंत असं व्यक्तिमत्व मदनजी कृष्णा नाईक साहेब. हरिभक्त पारेण आहेत, माऊली आहेत, चांगले प्रवचनकार आहेत, एक चांगलं व्यक्तिमत्व आणि क्रिकेटवर त्यांनी नेहमीच आपलं प्रेम दाखवलंय. प्रत्येक खेळाडूची अचूक माहिती त्यांनी नेहमीच आपल्या भाषणातून दिलेली आहे. कुठला संघ कसा पराभूत झाला, कोणामुळे झाला, कुठल्या गोलंदाजांनी चुकी केली, फलंदाजांनी केली, अशा अगदी मोलाच्या टिप्स त्यांनी नेहमीच सामना पाहताना उपस्थित असताना दिलेले आहेत. तुम्हा सर्वांचे लाडके हरिभक्त पारेण मदनजी कृष्णा नाईक साहेब या माऊलींचं या स्पर्धेला आजच्या पहिल्या दिवसातून ही आपल्याला मोलाची उपस्थिती पाहायला मिळते. आणि नक्कीच त्यांच्याच गावच्या आपण पाहिले तर मनोहर जोशी साहेब या संघटनेचे अध्यक्ष आहेत. प्रबोधजी नाईक साहेब आपण देखील या मंचावरती. वेलकम. प्रबोधजी नाईक हे देखील एक 40+ चे आपले खेळाडू आहेत. राजकीय क्षेत्रामध्ये युवा सेना ठाणे जिल्हा सचिव आहेत साहेब, त्यांचं देखील आपण वेलकम करूया. संघटनेचे सल्लागार आहेत आणि त्यांनी देखील नेहमीच समालोचक असतील यांची स्तुती केलेली आहे. वेलकम प्रबोधजी नाईक साहेब. चेंडू चालला अगदी डीप मिड विकेटला. दुसरी धाव बघूया इथे पूर्ण. फलंदाज संतोष आलेत. आज जय गावदेव वडुणवघर टीम न पहिला सामना अगदी धूमधडाक्यात जिंकला. आयडियल फ्रेंड्स ग्रुप हवेदिवे टीम समोर तब्बल 72 धावा बनवल्या होत्या आणि दुसऱ्या फेरीच्या सामन्यातून गंगामाता गुंदवली संघासमोर हा सामना सुरू आहे. नक्की साहेबांचा एक चांगला कटआउट आपण पाहतोय. माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील साहेब आणि बबलू शेठ यांच्या अगदी मध्यभागी, तसेच प्रबोधजी नाईक साहेब देखील आहेत. आमचे जिग्यादादा यांच्या बाजूला अगदी त्यांचा देखील कटआउट पाहायला मिळतोय. चांगली स्पर्धा, चांगलं आयोजन, चांगलं मैदान. अगदी मानकुली गावाची क्रीडानगरी पाहिली तर ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागामधली सर्वोत्कृष्ट क्रीडानगरी
असं नाव लौकिक या क्रीडानगरीचं राहिलेलं आहे. कायमस्वरूपी लाईटची व्यवस्था. याआधी पाहिलं तर प्रत्येक खेळाडूला असं वाटत होतं की मी चॅलेंजच्या ग्राउंडवर कधी खेळतोय. त्यानंतर आपल्या आर के ट्रॉफी छत्रपती शिवाजी महाराज क्रीडानगरी भादवाड या मैदानावर मी कधी खेळतोय. आणि आता सर्वांना ओढ लागलेली आहे की गुरुदत्त चौथ्यावा क्रीडानगरीमध्ये मला कधी खेळायला मिळेल. वेलकम हेमांजी गुलवी मुसाबाई. या स्पर्धेसाठी अपार मेहनत मनोहर जोशी साहेबांच्या अगदी खांद्याला खांदा लावून ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी त्यांचं देखील मोलाचं सहकार्य. मुसाबाईंचे सर्व सहकारी सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. बघा 3 धावांचा पेनल्टी दिलेली आहे. जेव्हा पहिलं ओव्हर कंप्लीट होईल तेव्हा मी वडनगर टीमच्या खात्यामध्ये ते 3 धावा ॲड करू. आपण जर भादवड गावाचा इतिहास पाहिला तर आता 40+ 2 अध्यक्ष याच गावातून आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक संजयभाई म्हात्रे सिनियर 40+ आणि नवीन 40+ आपले जोशी फाउंडेशनचे सर्वेसर्वा मनोहर जोशी साहेब. सुरेख चेंडू संजय म्हात्रे गुंदवली आणि वडनवगार असा चाचणी स्पर्धेचा दुसऱ्या फेरीचा हा पहिला सामना गट क्रमांक ए मधून आपण पाहतोय. ओव्हर द विकेट इथे राजेश पाटीलनं चेंडूला शॉर्ट मिड विकेटला खेळलाय. राकेश चेंडूला उचलत आहेत. इथे दुसऱ्या धावेचा प्रयत्न. मात्र ही गेम प्लॅनिंग आहे कारण की इथे ओव्हरची समाप्ती आणि 45 वर्षाच्या खेळाडूंनी आपली विकेट. पंच फलंदाज बाद. यस फलंदाज बाद आहेत. आपला निर्णय लगेच कळवत जा आपण. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर जय गावदेव वडनगर टीम धावा बनवलेत 2 बाद 4 आणि 3 धावा पेनल्टीच्या आम्ही ॲड करतोय कारण की गुंदवली टीम मैदानामध्ये उशिराने उतरली. आज भिना टीमला देखील उशिराने रिपोर्ट केल्यामुळे 3 धावांचा पेनल्टी. त्यानंतर गंगामाता गुंदवली टीमला 3 धावांचा पेनल्टी. बघा कुठल्याही पदाधिकाऱ्याचा संघ असो नेम सर्वांना समान आहे आणि अगदी सर्वांनी संघटनेला सहकार्य करा. तब्बल 15 सामने खेळवायचे आहेत. हा 5वा सामना सुरू आहे. चला आपण सामना अगदी स्पीडअप करा. नंदकिशोर खारबाव आणि जय बजरंग भिनार यानंतरचा दुसऱ्या फेरीचा पुढील सामना असेल. वेलकम दीपक पाटील गंगामाता गुंदवली सिनियर 40+ चे संघनायक. आपल्या नवीन गंगामाता 40+ चा सामना पाहण्यासाठी आपण इथे आलात. आपलं वेलकम.
तर गोंदवली संघाला अजूनही 2 धावांचा पेनल्टी, कारण की आपण आपला स्कॉट कमी खेळवणं घेऊन उतरले होते, म्हणजे 3 आणि 2 तब्बल 5 धावा. चार धावा आल्या होत्या पहिल्या ओव्हरमधून, 3 धावांचा पेनल्टी 7 झाल्या. त्यानंतर कमी खेळाडू त्या 2 धावा, म्हणजे एकूण आता धावसंख्या झाली ती 9. चला सामना सुरू करा. मोरेजी इकडे या, संदीप मोरे. चला बघा मान्यवर अगदी आपल्या या स्पर्धेला भेट देण्यासाठी आलेत. भिवंडी चे पहिले माजी नगराध्यक्ष हरिभक्त पारेन, मदनजी कृष्णा नाईक साहेब या माऊलींचे इथे शुभागमन झालेले आहे. त्यांच्यासोबत त्यांचे चिरंजीव प्रबोधजी नाईक आपल्या संघटनेचे सल्लागार आहेत आणि 40+ ते देखील चांगले खेळाडू आहेत. पहिला चेंडू लेट कट करायचा होता, गोलंदाजाची अगदी आपण गोलंदाजी पाहिली तर पहिला चेंडू काहीसा समतोल बिघडला होता. संदीप म्हात्रे आहेत. चांगला चेंडू. गोंदवली संघाला अगदी आपण पाहिलं तर 5 धावा एक्स्ट्रा खर्च करावे लागलेले आहेत. इथून सर्वांनी याचा बोध घ्या आणि वेळेवर या मित्रांनो. राजेश पाटील आणि नॉन स्ट्राईकला आहेत जय. इथे बघूया एसटी रक्षेच्या मागे चेंडू. इथे फलंदाज राजेश पाटील धावचीत बाद झालेत. सांघिक यश गंगामाता गोंदवली संघाच्या खात्यामध्ये. धावसंख्या 10, चेंडू टाकून झालेत 8 आणि धावा बनल्यात 10. कुठेतरी गंगामाता गोंदवली संघाने या मॅच मधून ज्या संघाने पहिल्या सामन्यातून तब्बल 72 धावा ठोकल्या होत्या त्यांना थांबवलेल्या आहे. बघूया इथे नवीन फलंदाज संजय चिकणे. ज्या खेळाडूंनी 7 चेंडूमध्ये नाबाद 27 धावा पहिल्या सामन्यातून ठोकल्या होत्या, त्यामध्ये 4 षटकार त्यांनी उत्तुंग ठोकले होते, तोच फलंदाज खेळपट्टीवर आलेला आहे. आता जय आणि संजय चिकणे ही जोडी खेळपट्टीवर. क्या बात आहे, सुरेख चेंडू होता. चेंडूला अगदी ऑन साइडला खेळलेला आहे. वा, संजय चिकणेनं हा जो चेंडू खेळलाय यावरून तुम्ही अंदाज लावू शकता की हा फलंदाज कितक्या ताकदीचा आहे. इथून जर चेंडू त्यांच्या बॅटमध्ये आला नसता तर पायचीत आणि कदाचित दांडी हे 2च पर्याय होते. चांगला चेंडू खेळलेत. जबरदस्त चेंडू होता, अगदी अफलातून यॉर्कर. 11 धावा लागलेत, त्यामध्ये 5 धावा पेनल्टीचे आहेत. इथे अगदी स्वेर मारा आउटसाइड ऑफ स्टंप. धावसंख्या झाली ती 12, चेंडू टाकून झालेत 9, धावा बनलेत 12 आणि गडीबाद झालेत 3. यानंतर आपण बुवा साहेबांचा एक विशेष स्वागत आणि सन्मान हेमंतजी गुलवी, मुसाबाई तसेच रमेशजी तरे आणि तांगडी साहेबांच्या शुभ हस्ते आपल्या भिवंडी तालुका नवीन 40+ क्रिकेट संघटनेच्या वतीनं करणार आहोत. एक उत्तुंग असं भिवंडी तालुक्यातील व्यक्तिमत्व आणि क्या बात आहे, संदीप मोरे सरांनी एक माहिती दिली की जोशी फाउंडेशन आणि जोशी भादभर संघाचे ते करता धरता देखील आहेत. तेरा धावा, 1 ओव्हर 4 चेंडूंचा खेळ संपलाय. इथे बघूया पायचीची अपील जरूर केली होती. एक सिंगल धाव लेगबायच्या स्वरूपात गोंदवली संघानं नक्कीच या पहिल्या पराभवातून चांगला बोध घेतलेला आहे. असं नेहमी म्हटलं जातं की धक्क्याने माणूस सुधारतोय. इथे 5 धावा सोडल्या तर अगदी इथे जय गावदेव वणुगड टीमनं फक्त 9च धावा बॅटमधून बनवलेत. 5 धावांचा पेनल्टी आलाय. इथे शतरक्षक अंदाज चुकलाय. चेंडू चाललाय डीप फाईन लेग रिझनला. चांगली फिल्डिंग संजय म्हात्रेकडून. गोलंदाजी चांगली आहे.
बॅटवर चेंडू येत नाही याचा मुख्य कारण की गोलंदाजी ठिचून आहे. 2 ओव्हर 8च्या सरासरीनं 16 धावा आलेत, म्हणजे 5 धावा पॅनल्टी सोडले तर 11 धावा त्यांच्या बॅटमधून आहेत. आपण जाऊया बुवा साहेबांचा एक विशेष स्वागत आणि सन्मान करूया मित्रांनो. भिवंडी तालुका नवीन 40+ संघटनेच्या वतीनं भिवंडीचे पहिले माजी नगराध्यक्ष, एक उत्तुंग व्यक्तिमत्व ज्यांचं क्रिकेटवर अपार प्रेम आहे असं व्यक्तिमत्व आज या स्पर्धेच्या अगदी सुरुवातीलाच पहिल्या दिवसातून मोठी व्यक्तिमत्वाची मोठी उपस्थिती. सचिव रमेशजी तरे आणि संघटनेच्या वतीनं साहेबांना प्रेमाची शॉल आणि फुलगुच्छाने या स्पर्धेची आठवण सन्मान चिन्ह देऊन साहेबांचं स्वागत आणि सन्मान केला जातोय. धर्मेंद्र तांगडी, मुसाबाई, रमेशजी तरे आणि संघटनेच्या वतीनं हा बुवा साहेबांचं ते शुभ सन्मान करण्यात आलेले. धन्यवाद बुवा साहेब, आपण आलात या स्पर्धेमध्ये. आपण आज 4 चांद लावलेले आहेत. नक्कीच पहिल्याच दिवशी एक मोठ्या व्यक्तिमत्वाची उपस्थिती. त्यानंतर प्रबोधजी नाईक साहेबांचा देखील आपण स्वागत आणि सन्मान करूया. आपल्या भिवंडी तालुका नवीन 40+ क्रिकेट संघटनेचे सल्लागार आहेत. 40+ एक चांगले खेळाडू आहेत आणि बुवा साहेबांचे चिरंजीव, ठाणे जिल्हा युवा सेना सचिवपद. नक्कीच भादवड गाव म्हटलं की बुवा साहेबांचं मोठं नाव या गावातून आवर्जून घेतलं जाते. भादवड टेमगरपाडा आणि बुवा साहेबांचे समीकरण हे नातं झुललेलं आहे. धन्यवाद प्रबोधजी नाईक साहेब. बघूया चेंडू हवेमध्ये, इथे अगदी जीतची चांगली फिल्डिंग आणि फलंदाज डायरेक्ट हिटच्या स्वरूपात संजय चिकणे. धावचीत बाद, क्या बात आहे. काय थ्रो केला, चेंडू अगदी अडवला हाताने नाही तर पायाने, मात्र चेंडू अगदी थेट एस्टर्नवर फेकला आणि मोठी विकेट. पहिल्या सामन्याचा सामनावीर खेळाडू संजय चिकणे धावचीत बाद झालाय. गुंदवली संघ पहिला सामना मानकुली संघाबरोबर पराभव झाल्यानंतर चर्चा केली, मीटिंग केली, त्यामध्ये आतापर्यंत ते यशस्वी झालेले आहेत असं म्हणायला हरकत नाहीये. कारण की 13 चेंडू फेकलेत, फक्त 17 धावा दिलेत आणि त्यामध्ये 5 धावा पॅनल्टी आहेत. म्हणजे इथून गुंदवली संघाने या दुसऱ्या सामन्यातून चांगला खेळ मैदानातून केलेला आहे. मैफत पाटील थोडीशी शांत आहे, सुरुवात आहे. बघूया गंगामाता गुंदवली सिनियर 40+ संघटनेमध्ये देखील एक चांगला संघ आहे. त्यानंतर मास्टर 40+ मध्ये देखील जय गोलेश्वर संघ खेळतोय. चेंडू हवेमध्ये काऊ कॉर्नर रिजनला. बघूया राकेश झेलच्या खाली आणि सलग दुसरा विकेट. इथे जय गावदेव वणुगड टीमचा फलंदाज बाद. जय बाद झालाय. पप्प्या काबूकर थोडासा शांत आहे, कारण की पहिल्या ज्या खेळाडूंकडून जी अपेक्षा होती ती कुठेतरी भंग झालेली आहे. आता मिडल ऑर्डर मध्ये एखाद्या जोडी करून भागीदारीची गरज आहे. जय गावदेव वणुगड टीमला. नक्की जोशी 11 भादवड हे संघाचे एक उत्कृष्ट खेळाडू बलदेव जोशी आपल्या मान्यवर कक्षामध्ये आहेत. आणि नक्कीच या आपल्या चाचणी स्पर्धेसाठी मॅन ऑफ द सिरीज ही ट्रॉफी त्यांनी स्पॉन्सर केली आहे. धन्यवाद बलदेवजी जोशी. संघटनेच्या वतीनं आपलं देखील आभार आणि हा शुभ सन्मान आपण करतोय. बलदेवजी जोशी, हेमंतजी गुलवी, मुसाबाई. आपण पाहू शकता ऑन स्क्रीनवर हा स्वागत आणि सन्मान अतिथी देवो भव. या स्पर्धेतून पहिला स्वागत सन्मान अशा व्यक्तिमत्वाचा झालेला आहे की अगदी हरिभक्त पारेन अबप मदनजी कृष्णा नाईक साहेब. या स्पर्धेचा दुसरा सत्कार झाला प्रबोधजी नाईक साहेबांचा.
यस बिमरसाठी तिसऱ्या पंचांची मदत घेतलेली आहे. आपण नेहमी म्हणतो सुरुवात चांगली तर आपलं शेवट चांगलं आहे. म्हणून मित्रांनो कुठल्याही गोष्टीची सुरुवात अगदी योग्य ते वेळेवर आणि योग्य ते निर्णयावर आपण करावी. वेळेला महत्त्व द्या. जो वेळेला महत्त्व देईल तो कधीही कमी पडणार नाही आहे. वेळ ही खूप महत्त्वाची आहे. आयुष्यातील एक एक क्षण हा आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे आणि हा बिमार आहे. नक्कीच अगदी इथे 2+1 अशा या चेंडूवर 3 धावा येतील. परेश थोडासा इथं मला वाटतं खांद्याचा वापर जास्त केला असावा. चांगली विकेट घेतली जयची. संजय धावबाद झाले. आता जितू धुमाले आणि पप्प्या. बघूया हा चेंडू चाललाय अगदी पुन्हा एकदा राकेशच्या दिशेनं. येलो कॅप खूप फेमस आहे इथे. क्या बात आहे क्या बात आहे. क्रिकेटमध्ये महत्त्वाचं आहे एकाने सोडलं की दुसऱ्यानं पकडायचं असतं आणि चांगलं बॅकअप आहे. कदाचित तिथून चेंडू जर मागे गेला असता तर मग त्याला थांबवणं कठीण झालं असतं. धावसंख्या 21 धावा 2 ओव्हर. चेंडू टाकून झाले 3. पप्प्यानं फटका उडवलाय अगदी खडे खडे. वाह क्या बात आहे. रेड कॅप आणि येलो कॅप आजूबाजूला आहेत. जणू काही जय गावदेव वडणूकर संघाला ते आदेश देत आहेत. मै हो ना. नक्की संघाच्या 4 धावा सेव्ह केलेत असं म्हणायला हरकत नाहीये. पप्प्या काबूकर आणि जितू धुमाले. धावसंख्या 23. बघूया परेश. हा फुलटॉस. चेंडू बॅटवर व्यवस्थित घेता आला नाहीये. मिडॉन आणि मिडॉपच्या मध्ये चेंडू पडलाय. इनफिल्डच्या आतमधून चेंडूला उचललाय. इथे देखील 2 धावा. धावसंख्या 25. संदेश पाटील आतापर्यंत आपण जर विचार केला तर 17 चेंडू टाकलेले आहेत. गुंतवणुकीच्या गोलंदाजानं मात्र एकही चौकार षटकार अजून खर्च केला नाहीये. वा हा देखील एक रेकॉर्ड आहे कारण की 17 चेंडूमध्ये एकही बाउंड्री झाली नाहीये. ज्या संघाने पहिल्या सामन्यातून तब्बल 72 धावा ठोकल्या होत्या इथे 17 मध्ये आलेत 25. त्यामध्ये 5 धावा पॅनल्टी म्हणजे 20 धावा फलंदाजीतून आलेले आहेत. बघूया हा फटका केलेला इथे. गीत वाट पाहत होता की झेल माझ्यापर्यंत कधी येईल. कदाचित जर चेंडूवर पहिल्यापासून नजर असती तर नक्कीच झेलपर्यंत पोचले असते. मैपत भाऊ काय सुचतं. काय बेस्टेट वगैरे पडला का बघा. नाही ना. हां सांभाळून ठेवा सोना. सांभाळून ठेवा क्रिकेट खेळताना. 3 ओव्हर 27. आज नक्कीच आपल्यामध्ये बुवासाहेब आहेत. या 40+ क्रिकेट मंडळाच्या विनंतीला मान देऊन आपली मोलाची उपस्थिती त्यांनी दिलेली आहे. भिवंडी तालुका नवीन 40+ क्रिकेट संघटना आयोजित चाचणी स्पर्धा 2025-26 या क्रिकेट हंगामाची सुरुवात गुरुदत्त चौथायरवा क्रीडानगरी मानकुले इथून या नवीन 40+ संघटनेची झालेली आहे. चला पुढील 2 संघ आपण तयार राहायचं आहे. स्वर्गीय नंदकिशोर खारबाव आणि जय बजरंग भिनार. आपण नक्कीच बुवासाहेबांच्या शुभस्थिती नाणेफेकी कक्षामधून करणार आहोत. नाणेफेकी कक्षामध्ये पाहिलं तर चाचणी स्पर्धेमध्ये तब्बल 31 संघ सहभाग झालेत. त्यांची नावं आहेत संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रताप पाटील साहेब आणि दुसऱ्या बाजूला संघटनेचे विद्यमान अध्यक्ष मनोहर जोशी साहेब. असं आपण नाणेफेकी कक्ष पाहतोय. 1 ओव्हर बाकी आहे आणि गोलंदाज झालाय गीत. बघूया गीत गुंदवली संघाचा एक सर्वात चांगला गोलंदाज म्हणून गीतकडे या संघाकडून पाहिलं जातोय. 3 ओव्हर 27. स्पीडअप करा. नक्कीच गुंदवली संघाने 5 धावा ज्या पॅनल्टी दिलेत ना त्याची भरपाई पूर्ण केली आहे असं म्हणायला हरकत नाहीये. 18 चेंडूमध्ये 27. शेवटचं ओव्हर.
गीत. पहिला चेंडू इथे बघूया लेग स्ट्रिकला सोडून जातोय. पंचांचा आलाय वाईटचा इशारा. अतिरिक्त धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या 28. 28 धावा. आजच्या पहिल्या दिवसातून 5वा सामना मैदानामध्ये सुरू आहे. तब्बल 15 सामने आपल्याला आज खेळवायचे आहेत. दिवस रात्र ही स्पर्धा. बघा इथे चेंडूला स्केअर ऑफ द विकेट केले. चेंडू चालला अगदी डीप फाईन लेग आणि लॉंग लेग रिझन कडे. चांगली फिल्डिंग डीप मधून पाहायला मिळते. 2 धावा पूर्ण केलेत. 2 धावेनं संघाची टोटल 30. चेंडू टाकून झालेत 19. म्हणजे 3 ओव्हर 1 चेंडू. आता 5 चेंडू बाकी आहेत वडवणगाव संघाच्या फलंदाजांकडे. 30चा आकडा गाठलेला आहे. हा चेंडू अगदी लेट कट केलाय. बघूया चेंडू अगदी गली क्षेत्रामध्ये जातोय. संजय मात्रे चांगली फिल्डिंग करतायत. फक्त 1च धाव. अचूक टप्प्यावर नियंत्रित गोलंदाजी. कुठली टीम कुठल्या टीमला पराभूत करेल हे सांगणं आता क्रिकेटमध्ये कठीण आहे. क्रिकेट हा निश्चितपणे भरलेला खेळ आहे आणि क्रिकेट हा सांघिक खेळ आहे. गावाची एकता आणि अखंडता नेहमीच क्रिकेटच्या माध्यमातून जोपासली गेली आहे. नक्कीच क्रिकेटमध्ये 11 खेळाडू मैदानामध्ये उतरतात. मात्र त्यातून कित्येक खेळाडूंचं एकमेकांची जमत नाहीये. मात्र तरी देखील गावाच्या नावासाठी आणि गावाच्या संघासाठी खेळाडू मैदानातून खेळताना पाहायला मिळतात. म्हणून क्रिकेट हा एक सांघिक खेळ आहे. इथे आलाय पुन्हा एकदा पंचांचा बिमरचा इशारा. 1+1. सूर्यकांत मोरे सर भिवंडी तालुका नवीन 40+ क्रिकेट संघटनेशी सूर्यकांत मोरे सरांचं खूप जुनं नातं आहे. सुरुवातीपासून या संघटनेला जॉईन आहेत आणि प्रतिवर्षी कित्येक स्पर्धा ते कव्हर करत असतात. चांगले पंच आहेत. चांगले खेळाडू देखील आहेत. मास्टर 40+ मधून खेळताना पाहायला मिळत आहेत. जयदुर्गा टेंबरपाडा. 33 धावा. अजूनही 4 चेंडू बाकी आहेत. बघूया 33 धावा झालेत. गीत आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. खारबावचे संघटक हजर आहेत. संदेश पाटील भिनार टीम. इथे बघूया कंट्रोल पोल चा फटका. इथे झेल ड्रॉप केलाय डीप मिड विकेट रिजनला. तुम्ही अशी फिल्डिंग केली तर गोलंदाजाला दोष देऊ शकत नाही आहात. बघा इथे फलंदाज बाद झाला असता. मात्र फलंदाज सेफ राहिलेत. धावा देखील खर्च झाले 3. फिल्डिंग हे क्रिकेट मधलं मुख्य घटक आहे. तुम्ही फलंदाजी गोलंदाजी चांगली केली आणि जर फिल्डिंग जर खराब झाली तर तुम्ही सामना वाचवू शकत नाही आहात. तुम्हाला फिल्डिंग देखील खूप चांगली करावी लागेल. सामना जिंकण्यासाठी क्रिकेट मधले जे 3 मुख्य घटक आहेत त्याच्यावर चांगली कामगिरी करणं गरजेचं आहे. क्या बात आहे. पप्प्या काबूगार. भरपूर शपल क्रॉस झाले होते. चेंडू अगदी फाईन लेग आणि लॉंग लेग रिझनला खेळायचा होता. स्टंपच्या वरून चेंडू लँड झालाय. अगदी इष्टांच्या मागे सचिन म्हात्रे आहेत. डॉट बॉल. 36 धावा लागलेत. शेवटचे 2 चेंडू. इथे देखील चेंडू बघूया बॅटला स्पर्श झालाय की शरीराचा वेध घेतला. 1च धाव. दुसरीचा प्रयत्न होणार नाहीये. नक्कीच बॅट कट असावी. पंचांचा निर्णय येत नाहीये. लेग बेस. यस धन्यवाद सर. आपण इशारा केला धन्यवाद. धावसंख्या 37. 37. बघूया शेवटचा चेंडू जितू धुमालेचे वाटेल आहे. इथून गीत की जितू धुमाले. हा चेंडू कोणाच्या नावावर. गुंदवली संघाच्या की वडवणगाव. चला बिना टीमचे संघनायक संदेश वगैरे आपण आपला संघनायक पाठवा. बुवा साहेबांच्या शुभ हस्ते आपण पुढील सामन्याची नाणेफेकी कंप्लीट करणार आहोत. 37 धावा झालेत. पहिल्या इनिंगचा शेवटचा चेंडू. गोलंदाज गीत.
हा चेंडू अगदी ऑन साईडला ऑन दी कार्पेट केलेला आहे. चेंडू डीपचे क्षेत्ररक्षक उचलून फेकतायत. 2 धावा पूर्ण केलेत आणि ते 4 ओव्हरचा खेळ संपलाय. प्रथम फलंदाजी करताना जय गावदेव वणुगड टीमनं धावा बनवलेत 39 आणि विजयाचं लक्ष आहे गंगामाता गुंदवली टीम समोर बरोबर 10च्या सरासरीनं 4 ओव्हरमध्ये 40. चला आपण जाऊया. चला संदेजी पाटील, स्वर्गीय नंदकिशोर खारबाव टीम. चला प्रबोधाजी नाईक साहेब, त्यानंतर आमचे हेमंतजी गुलवी मुसाबाई आणि जय बजरंग भिनार टीमचे संगणक आमचे मित्र संदेश वाखारे. वेलकम, सर्वांचं स्वागत आहे. संदेजी पाटील, प्रबोधाजी नाईक साहेब वेलकम. हेमंतजी गुलवी मुसाबाई आपलं देखील स्वागत. वेलकम. हरिभक्त पारायण, मदनजी नाईक बुवा साहेबांचं देखील आमच्या नाणेफेकी कक्षामध्ये शुभ आगमन झालेलं आहे. बघा हेड आणि टेल असं नाण्याचं स्वरूप आहे. कोण आवाज येईल? हेड आणि टेल बोलायचं आहे. यस बुवा साहेब, नाणेफेकी उठवायची आहे. यस, भिनार संघाने हेडची मागणी केली आणि अगेन्स्ट टेल आलेले आहे. नाणेफेकीचा कौल जो होता तो खारबाव संघाच्या बाजूने लागलेला आहे. तर नक्कीच मी निर्णय विचारण्याआधी बोवा साहेबांना आपल्या संघटनेच्या वतीनं आणि या स्पर्धेच्या वतीनं विनंती करतोय की बोवा साहेब ही जी स्पर्धा आहे भिवंडी तालुका नवीन 40+ क्रिकेट मंडळाची हंगामाची चाचणी स्पर्धा, तब्बल 31 संघ सहभागी झालेत आणि गुरुदत्त चौथायरवा क्रीडानगरीमध्ये स्पर्धेचा आजचा पहिला दिवस आहे. आपण इथे आलात. या स्पर्धेचं एकंदरीत जे आपण स्वरूप पाहिलं, या स्पर्धेचं आयोजन, नियोजन आणि एकंदरीत जे मैदान आहे आणि या संघटनेतून जे संघ खेळतात त्यासाठी आपण आपले 2 मोलाचे शब्द आम्हाला मार्गदर्शन करायचे आहेत. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करून गुरुदत्त क्रीडानगरी चौठा मानकोली या ग्राउंडवर 2025च्या चाचणी स्पर्धा 40+ या खेळवल्या जात आहेत. वडूनवगर आणि गुंदोली यामध्ये चाललेला सामना पाहायला मिळाला. परंतु 2 बॉलर डीमर निघाले. एवढी वर्षे क्रिकेट खेळतो आपण, एवढी वर्षे क्रिकेटच्या खेळामध्ये आपण रमलेलो आहोत, खेळलेलो आहोत. त्याच्यामध्ये सुधारणा करायला पाहिजे. उद्या जर 2 रनाने हरलो तर ते कुठेतरी मनाला लागेल. वस्तुस्थिती वडूनवगरने 40 धावा केले, 1 चतुर्थांश दंड पडला त्यांना. कठीण परिस्थिती आहे. मला असं वाटलं होतं की या सामन्यामध्ये एखादा चौका, एखादा 6 मिळायला लागेल, बघायला मिळेल. एक दैवयोगाने बाउंड्रीवर 6 गेलेला तोही बाद आत फेकून दिला. म्हणजे प्रतिकूल परिस्थितीमध्ये अवस्था. परंतु आता ह्या गुंदवलीला हा सामना जर जिंकायचा असेल तर फिल्डिंगवर आणि धावांवर कंट्रोल करावा लागेल. कारण आपल्याकडे असलेली मायापुंजी फक्त 40 आहे आणि त्यांना कसं 30-35 मध्ये रोखता येईल हे तुमचं प्रयत्न आहेत. असो एकच सामना बघायला मिळाला. परंतु या मानकोळी ग्राउंडवर माझ्या बऱ्याच वेळेला झालेलं आहे. या ठिकाणाला मी क्रिकेटसाठी आलेलो आहे. अतिशय चांगला मैदान आहे. चांगल्या मैदानावर फ्लड लाईट लावलेले आहेत. 40+ क्रिकेटचे सामने या ठिकाणाला चांगल्या प्रकारे खेळवले जातात आणि
श्री गुरुदत्त चौथा हिरवा मानकोलीवाले चांगले क्रिकेट खेळतात. हे सामने चाचणीचे आहेत पण पाहण्यासारखे होतील. मला वाटतं ओपन सामन्यामध्ये जेवढ्या चांगल्या ट्रॉफ्या नाही या ठिकाणाला 40 मध्ये बघायला मिळाले. जवळजवळ भिवंडी तालुक्यामध्ये ओपन संपुष्टात येत चाललेले आहे. कारण भिवंडी सिटीमध्ये 6 ते 7 टीम्स राहिल्यात आणि जे ओपन मधून रिटायर होतात ते 40 मध्ये प्रवेश करतात. 40 वाल्यांना खेळाडू शोधाची गरज नाही, आपोआप मिळतात त्यांना. असो काही काय ना असो, जमलं तर फायनलला पुन्हा येईन. मी ज्या वेळेला कुमारला बघतो तर कुमार सारखा चांगला खेळाडू धर्मेंद्र आज खर्डीची टीम बंद झाली. एक चांगली नावारूपाला येणारी टीम बंद झाली. असो काही का नाही असो, खेळामध्ये आपल्या शरीराची काळजी होतं, आपोआप व्यायाम होतं, आपोआप शरीर सुधारला जातं. पण एवढ्या दिवस क्रिकेट खेळतात तरी काही लोकांची पोट अजून कमी होत नाही. एक उदाहरण देऊ. गरीब सकाळी घरातून निघतो तो पोट भरण्यासाठी संध्याकाळपर्यंत काम करतो. काही लोक पोट कमी करण्यासाठी प्रयत्न करतात. असो काही का नाही असो, या ठिकाणाला मला बोलवलं, बहुमान दिलं, त्याबद्दल तुम्हा सर्वांचे हार्दिक अभिनंदन करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. खूप खूप धन्यवाद बुवासाहेब. संदेश पाटील, आपण फक्त आपला निर्णय आमच्यापर्यंत कळवायचा आहे. क्षेत्ररक्षण करू. धन्यवाद. दोन्ही टीमला शुभेच्छा. तर खारबाव टीम न नाणेफेकी जिंकून प्रथम घेतलाय गोलंदाजीचा निर्णय आणि जय बजरंग भिना टीम ला फलंदाजीचं आमंत्रण दिलेले आहे. तर बघूया 40 धावांचं लक्ष्य आणि मैदानामध्ये सलामीर जोडी संजय म्हात्रे आणि नॉन स्ट्राईकला आपण पाहतोय फलंदाज संतोष आहेत का. पहिल्या चेंडूवर पायचीची अपील, फलंदाज संजय म्हात्रे आउट. संजय म्हात्रे आउट झालेत. परेश आपला 12वा खेळाडू अथवा प्रतिनिधी आपण पाठवा लगेच. संगणक गुंदवली टीम प्लीज जरा 12वा अथवा प्रतिनिधी पाठवा. आहेत. धन्यवाद. जैन म्हात्रे आणि संदीप म्हात्रे. यस, संदीप म्हात्रे आलेत आणि आता जैन संदीप म्हात्रे इथे बॅटची गडा आणि अजून एक विकेट. मानन पाटील काय गोलंदाजी करतात. यॉर्कर बाबा मानन पाटील. बघा बिना टीमचे संगणक आणि खारबाव संघाचे संगणक आपण त्वरित धर्मेंद्र तांगडी साहेबांची संपर्क साधा.
नवीन फलंदाज मैफात फलंदाज बघा गोंदवली टीमकडे आज कमी खेळाडू का आहेत. ड्रेसकोट भरपूर दिसत होते. नाही मैफत नाहीयेत. बघूया इथे चेंडू चाललाय डीप एस्टा कव्हरला. अतिशय चांगला फटका आपण पाहतोय. 40 बनवायचे आहेत आणि पहिला चौकार या फलंदाजाच्या बॅटमधून आलाय. गणेश पाटील आपलं देखील स्वागत. चार चेंडू 4 धावा. क्या बात है. अतिशय चांगला चेंडू. मानन पाटील तोच जलवा तोच जोश ती दहशत. पहिल्या सामन्यातून देखील चांगली गोलंदाजी केली होती. वा 5 चेंडू टाकलेत. 1 चौकार दिलाय. 2 विकेट घेतलेत. त्या चेंडू अतिशय चांगला अगदी यॉर्कर लाईनचा चेंडू आपण पाहिला आहे. चेंडूला 20 मध्ये खेळले आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव इथे पूर्ण केली आहे. संतोष म्हात्रे नॉन स्ट्राईकला आहेत. पहिल्या ओव्हरची समाप्ती आणि धावसंख्या झाली ती 6 आणि 2 फलंदाज बाद आहेत. 40 बनवायचे आहेत म्हणजे इथून तुम्हाला अजून 3 ओव्हरमध्ये 34 धावांचं लक्ष शिल्लक आहे. संतोष म्हात्रे स्ट्राईकला आहेत तर आनंद हे नॉन स्ट्राईकला आहेत. अशोक पाटील दुसऱ्या ओव्हरची डॉट चेंडून सुरुवात. क्या बात है. गुडलँड स्पॉटवर चेंडू फेकलाय. इथे संतोष म्हात्रेला कुठलीही संधी नाहीये. चांगला चांगला चेंडू. 40 धावांचं लक्ष आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 6 आलेत. 34 बनवायचे आहेत. इथे बघूया अगदी चेंडूला कव्हर पॉइंट डिझाईनला केले आहेत दीपक पाटील. चेंडूच्या समोर इथे फलंदाज संतोष म्हात्रे धावचीत बाद आहेत. बघा ज्या एंडला चेंडू येईल त्या एंडला जर फलंदाज पॉपिंग क्रीज मध्ये नसेल तर त्याला आउट करायचं आहे आणि जर तुम्ही आउट केला नाही
तर तुम्हाला पेनल्टी आहे. जेव्हा फलंदाज तिथे उभा असेल तर ठीक आहे, मात्र जर तो पुढे असेल तर तिथं लावणं गरजेचं आहे. इकडून तिकडे फेकाफेकी अजिबात चालणार नाही. ज्या एंडला थ्रो येईल तेव्हा त्या एंडला जर खेळाडू तिथे नसेल आपल्या पॉपिंग क्रीजमध्ये त्याला आउट करायचं आहे. नवीन फलंदाज राकेश. बघूया राकेशवर आता भरपूर अशा अपेक्षा आहेत. परेश चांगला फलंदाज आहे, राकेश आहे, सचिन म्हात्रे आहे, मैफत आहे. बघूया चांगली बॅटिंग लाईनअप आहे गोंदवली टीमकडे. मात्र गोलंदाजी देखील धारदार आहे, हे देखील विसरून चालणार नाहीये. जय गावदेव वडनोगर टीमकडे अशोक पाटील. इथे अतिशय चांगला चेंडू, तेज तर्रार, चांगली लाईन अँड लेंथ. आजच्या दिवसातून दोन्ही संघ 2-2 सामने खेळतात. नक्कीच आपण जर पाहिलं तर 4 सामन्यातून अगदी आपण जर लॉटवर नजर टाकली तर उजवी साईड फॉर्म मध्ये आहे. डावे साईडचे 4ही संघ पहिल्या सामन्यातून पराभूत झालेत. बघूया 5वा सामना आहे, 6व्या सामन्याची नाणेफेकी झालेली आहे. 2 धावा, धावसंख्या 10. नक्कीच भिवंडी तालुका काँग्रेस कमिटीचे तालुका अध्यक्ष निलेश अनंत भुईर साहेबांचं इथे शुभागमन झालेलं आहे. या स्पर्धेसाठी त्यांच्याकडून शुभेच्छा आहेत. आणि जर आपण इथे उपस्थित असाल तर आपण मान्यवर कक्षामध्ये यायचं आहे. भिवंडी काँग्रेस कमिटीचे तालुका अध्यक्ष निलेश अनंत भुईर साहेब, आपलं चाचणी स्पर्धेमध्ये मनपूर्वक सहर्ष स्वागत. अतिशय चांगला स्क्वेअर कटचा फटका. इथे दुसरी धाव राकेशनं जलद गतीनं पूर्ण केलेली आहे. वा, 2 धावा आलेत. 2 धावेने संघाची टोटल 13. 12 चेंडूमध्ये आता 27 ची गरज आहे. 12 चेंडू 27. बघा 39 मध्ये 5 धावा पेनल्टी वडनगर टीमला मिळाल्या. म्हणजे त्यांनी 4 ओव्हरमध्ये फक्त 34च केल्या असं पकडायला हरकत नाहीये. तरी तर 40चं लक्ष असताना 2 ओव्हरमध्ये गोंदवली संघाने 13 बनवलेत आणि आता 12 चेंडूमध्ये अजूनही 27 ची गरज आहे. गोलंदाज आलेत रील स्टार, आपले आगरी कलाकार यशवंत पाटील. घरचा तो घरचा, जय गावदेव. बघूया 12 मध्ये 27. निलेशजी भिवंडी काँग्रेस तालुका अध्यक्ष
इथे पहिल्या चेंडूवर विकेट प्राप्त केलेली आहे. स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये झेल टिपलाय निलेश अनंता भुईर, भिवंडी तालुका अध्यक्ष आहेत काँग्रेस कमिटी. आपलं चाचणी स्पर्धेमध्ये खूप खूप स्वागत. फलंदाजाचं नाव काय? मोरे सर नाव पोचवा आमच्यापर्यंत. यस, आमच्या एसके ला सर्व माहीत आहेत. 40+. आता कमिंग सून मध्ये नक्की स्वर्गीय कबीर निर्मल स्मृती चषकाचा धमाका आपण पाहणार आहात. 6 डिसेंबर ते 12 डिसेंबर दरम्यान ही स्पर्धा खेळली जाणार आहे. भिवंडी ग्रामीण एक गाव घाट रेग्युलर तसेच 40+ नवीन 40+ संघटनेचे सर्व संघ आणि एक गाव घाट 40+ चे संघ असा क्रिकेटचा महासंग्राम आपण 4 धाम स्पोर्ट आणि 4वा नवीन 40+ तसेच ग्रामस्थ मंडळ मानकुले आयोजित या स्पर्धेचा दिवस रात्र क्रिकेट सामने आपण पाहणार आहात. 25 नोव्हेंबर रोजी या स्पर्धेचा लाईव्ह लॉटचा कार्यक्रम आहे. तरी ज्या संघांनी सहभाग घेतलेला आहे त्यांनी लॉटसाठी इथे उपस्थित राहायचं आहे. हरेश चेंडूला ऑन साईडला खेळायचं होतं. चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नाहीये. चांगल्या टप्प्यावर आपण हा चेंडू पाहिलाय. यशवंत पाटील सध्या नक्कीच एक एवन अग्री कलाकार असं नाव दिलं तरी हरकत नाही. चांगले रील्स इंस्टावर आपण त्यांच्या पाहतोय. त्यानंतर ग्रामपंचायत वडनगरचे सदस्य देखील राहिलेत आणि त्या चेंडू फेकून दिलाय. हरीश फलंदाजानं डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर षटकार. सात चेंडू मध्ये 19. सात चेंडू मध्ये अजूनही 19 ची गरज आहे. 21 झालेत, 19 पाहिजेत. वेलकम सुस्वागतम. इथे योगीजी वसंत पाटील साहेबांचं शुभ आगमन झालेलं आहे. नक्कीच आज स्वर्गीय नंदकिशोर खारबाव टीम ची सुरुवात देखील चांगली झालेली आहे आणि नक्कीच या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी योगीजी वसंत पाटील यांचं या मंचावरती शुभ आगमन होतोय. आपलं मनपूर्वक सरचे स्वागत. वेलकम. इथे बघूया चेंडू अगदी हवेमध्ये चालला तरंगात. 2 खेळाडू जरूर आले होते झेलच्या समोर. चेंडूला हवाई सफर पाठवलाय. 21 आणि 6 27. आता बनवायचे 6 मध्ये 13. इथे वार पलटवार. सहा मध्ये 13. यशवंत पाटीलच्या 5व्या आणि 6व्या चेंडूवरती 2 षटकार आले. तिथून आता गोंदवली संघाच्या आशा अपेक्षा जिवंत राहिली आहेत. पहिल्या 4 चेंडूमध्ये फक्त 2 दिल्या आणि त्यानंतरच्या 2 चेंडूमध्ये 12. म्हणूनच क्रिकेटला निश्चितीचा खेळ म्हटलेला आहे. जय गावदेव वडनगर टीम. आता अगदी आपण पाहिलं तर थोडीशी चर्चा विचारमय मात्र जितू धुमाले खूप मोठं नाव आहे. बघूया 6 मध्ये 13 रोखायचे आहेत.
चला यानंतर लगेच टीम खारबाव आपण फिल्डिंगसाठी मैदानामध्ये उतरायचं आहे. जितू धुमाले, राकेश आणि हरेश. गुंदवली टीम 5 धावांचा पेनल्टी घेऊन हा सामना खेळते. पहिल्या सामन्यामध्ये जरूर पराभूत झाली. अतिशय सुरेख वाईट यॉर्कर, चांगला अगदी स्वतःचा बचाव केला. एक सिंगल धाव घेऊन राकेशनं आपली स्ट्राईक रोटेट केली. हरीसाठी 5 मध्ये 12, 28 झालेत. 5 चेंडू 12 धावा. यशवंतला 2 षटकार मारलेत 2 चेंडू मध्ये. इथे बघूया तिसरा आला तर चाचणी स्पर्धेची पहिली षटकार हॅट्रिक हरीच्या नावावर येईल. 12 धावांची गरज आहे. चांगला सामना. 3 चौकार संदेश पाटीलने ठोकलेत. चाचणी स्पर्धेची सुरुवात आणि षटकारांची हॅट्रिक. हा फटका हरीनं खेळलाय की आमच्या मानकुली गावच्या दीपेश मालीनं. अगदी नक्कीच अगदी. आता धावा बनल्या 34 आणि 4 मध्ये 6. 4 चेंडू 6 धावा. गंगामाता गुंदवली टीम चांगल्या लय मध्ये. परेश खुश असेल, ऑल टीम खुश. आता जर 5 धावांचा पेनल्टी घेतला नसता तर सामना बरीबरीवर सुटला असता. मित्रांनो हे लक्षात ठेवा, पेनल्टी किती मागात. आता फक्त 4 मध्ये 1 धाव लागली असती. नक्कीच योगेशजी पाटील साहेबांकडून या चाचणी स्पर्धेला आर्थिक सहकार्य लाभलेलं आहे. मंडळाच्या वतीनं तुमचं मनापासून आभार. रोख रक्कम 10,000. क्या बात आहे. चार चेंडू 6 धावा. इथे हा चेंडू डीपेस्टा कव्हरला येतोय. मानन पाटील चेंडूच्या खाली येत आहेत. नक्कीच आपण जर या 2 टोपींचा जर उल्लेख केला ना तर एका बाजूला खंडोबारायची पिवली टोपी आणि दुसऱ्या बाजूला आई एकविरेची लाल टोपी. ही गुंदवली संघासाठी नेहमी लक्की राहिलेली आहे. आता 3 मध्ये 4. 3 चेंडू 4 धावा. खेळाडू कक्षामध्ये आनंदाचं वातावरण. परेश देखील तयार आहे. मेरा नंबर कब आएगा. मात्र गुंदवलीचे खेळाडू म्हणतील आम्हाला उतरायची गरजच नको. आता येलो कॅप आणि रेड कॅप जे काही करायचं आहे ते तुम्हालाच करायचं आहे. 3 मध्ये 4. चेंडू राखून की शेवटच्या चेंडू पर्यंत जितू धुमाले. स्लोवर डिलिव्हरी. इथे गती कमी केली मात्र दिशा खराब. वाईटचा इशारा. 3 में 3. 3 चेंडू 3 धावा. सामना अतिशय अतितटीचा. जितू धुमाले देखील खूप सिनियर खेळाडू आहे. असे सामने कित्येक वेळा त्यांनी आपल्या टीमला जिंकून दिलेले आहेत. एक चांगला गोलंदाज मात्र त्याच्या समोर त्याच्या ताकदीचा फलंदाज हरी उभा आहे. 3 मध्ये 3. आजच्या दिवसातील सर्वात चांगला सामना. क्या बात आहे. राकेश पलतो बघा खेळपट्टीवर. नक्कीच हरीसाठी आमच्या जिगेदादा यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मात्र सामना जिंकला तर ते तुम्हाला पारितोषिक. आणि आता 2 मध्ये 1 सामना जिंकण्याच्या तयारीत आहेत. आणि आमच्या जिगेदादाकडून रेड कॅप 500 रुपयाचं पारितोषिक. जे 3 षटकार ठोकलेत त्याच्यासाठी तुम्हाला आलेले आहेत. सामना जिंकावा लागेल इथून. कारण दादानी नेहमी असं बक्षीस लावलंय जो संघ जिंकेल त्यांनाच ते बक्षीस देतात. हारल्यावर ते नाराज होतात मग बक्षीस रिटर्न घेतात. असं त्यांनी नेहमी आम्हाला सांगितलेलं आहे. सामना जिंकल्यावर बक्षीस घ्या, हारल्यावर नाही. तुम्ही 6 मध्ये 6 मारले तरी नाही भेटणार. सामना जिंका
आणि त्यांच्याकडून जिंकण्याचं बक्षीस घ्या. आता 2 मध्ये 1 फलंदाजाचे शेजारी वाढलेले आहेत आणि हरी ज्या पद्धतीने फलंदाजी करतोय असं वाटत नाही की गोंदवली संघ या विजयापासून दूर आहे. 2 चेंडू 1 धाव. चेसिंग कंपल्सरी आहे. आपले भिवंडीची रेग्युलर असो 40+ चेसिंग इज कंपल्सरी नेमवली आहे. 2 चेंडू 1 धावेची गरज. 5 धावांचा पॅनल्टी घेतला आणि तो पॅनल्टी गोंदवली संघाला जणू काही लक्की ठरत चाललाय. 2-1. आणि हा विजयी चौकार हरीच्या बॅट मधून. अभिनंदन अंकुश. मात्र ऑल टीम हडलाक जय गावदेव वडुणवगार. नक्कीच पहिल्या मॅच मधून जरूर पराभूत झाले, मात्र सामन्यातून एका मोठ्या संघाला पराभवाचा धक्का दिलाय.